श्री स्वामी समर्थ. यामीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. मार्गशीर्ष महिन्यात वेध लागतात ते लक्ष्मी व्रताचे. विशेषतः महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यात केल्या जाणाऱ्या महालक्ष्मी व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना व विसर्जन पूजा विधी कशी करावी, तसेच श्री महालक्ष्मी व्रत करणाऱ्यांसाठी व्रत नियम काय काय असतात यांविषयी पोथीत सांगितल्याप्रमाणे सर्व इत्थंभूत माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो गायीच्या शेणाने सारवून घ्यावी. फरशी असल्यास पाण्याने स्वच्छ पुसून घ्यावी. ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा. पाटाच्या सभोवती रांगोळी घालावी. थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावेत. स्वच्छ घासलेला तांब्याचा एक तांब्या घ्यावा. पितळेचा किंवा तत्सम धातूचाही चालू शकतो. तो पाण्याने पूर्ण भरावा. एक सुपारी, एक नाणे दुर्वा त्या पाण्यात घालावेत. 5 प्रकारच्या झाडांच्या 5 डहाळ्या किंवा 5 झाडांची प्रत्येकी 5 पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा. हळद व कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूने लावावीत. तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर किंवा पाटावर हा कलश नीट ठेवावा. पुस्तकाच्या सुरुवातीला असलेले श्री महालक्ष्मीचे चित्र एका पुठ्ठ्यावर चिकटवून घ्यावे. त्या चित्राची तसबीर समोर येईल अशा तऱ्हेने कलशाला टेकवून ठेवावी. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे. पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नमः असे म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे. नंतर देवीला स्नान घालावे. हळदी, कुंकू, पुष्प वाहून देवापुढे अगरबत्ती ओवाळावी. धूप दाखवून निरांजनाने ओवाळावे. देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावी देवीची प्रार्थना करून आपली मनातील काय इच्छा असेल ती सफल होण्याची विनंती करावी. देवीच्या चौरंगासमोर एक पाट मांडून त्यावर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी. नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे. वाचताना किंवा दुसऱ्याकडून वाचून घेताना मन एकाग्र करावे. देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून या पोथीत छापलेले श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे. हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावी विनंती करावी. मग निरांजन ओवाळून आरती करावी. रात्री श्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी. एखादा गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा. गाईला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गाईला घालावा. नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे. दुसऱ्या दिवशी स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाणी वेगवेगळ्या 5 ठिकाणी ठेवावीत. कलशातील पाणी तुळशीत ओतावे. देवीची स्थापना केलेल्या जागी 3 वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा. अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी व एकूण 8 गुरुवार येईपर्यंत श्री महालक्ष्मीची पूजा करावी. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे व न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी, सुख, आनंद येतो आणि त्या घरात देवीचा वरदहस्त राहतो. श्री महालक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितलेले आहे, जो माझे व्रत नित्य नेमाने करील तो सदैव सुखी समाधानी राहील. गुरुवार हा श्री दत्त गुरु भक्तांचा उपासना करण्याचा दिवस असल्यानेही याला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. तर श्री महालक्ष्मी व्रत करणाऱ्यांसाठी काही व्रत नियम आहेत ते पुढील प्रमाणे. हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून, तसेच श्री लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे. व्रत करणाऱ्याने लवकर उठून स्नान करावे व शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजा विधी करावा. कोणत्याही महिन्यात शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी ह्या व्रताची सुरुवात करता येईल. दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी. अशा प्रकारे 8 गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. 1 महिन्याप्रमाणे वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते. देवीच्या फोटो समोर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य वाचावे. उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक फळ आणि व्रतकथेची एक प्रत द्यावी. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा व दक्षिणा देऊन नमस्कार करावा. स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात. व्रताच्या दिवशी उपवास करावा. फक्त केळी, दूध, फळे खावीत. रात्री भोजन करावे. पद्मपुराणात संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे, त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात. हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्याकडून करून घेतली तरी सुद्धा चालते. उपवास मात्र आपण स्वतः करावा. अशा वेळी तो गुरुवार 8 गुरुवारांमध्ये धरू नये. एकादशी, शिवरात्री किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही. रात्री हवे तर भोजन करू नये. काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल त्यांनी ते रात्री केले तरी चालेल.
फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा, फलाहार घ्यावा. व्रत पूजा व श्री महालक्ष्मी कथा ऐकण्यास शेजारी पाजारी यांना बोलवावे. मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्म्य वाचावे. शांतता व एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवे. एकाग्रता व मनाची शुद्धता असणाऱ्यांना बऱ्याचदा सुवासाची चांगली जाणीव होते. याचा अर्थ त्या ठिकाणी देवीचा वास असतो. व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी करून 4 गुरुवार हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे. व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा आणि नंतर कुटुंबासमवेत भोजन करून उपवास सोडावा. तर अशा रीतीने कुटुंबात धनधान्य सुख समृद्धी नांदण्यासाठी, आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी महालक्ष्मीचे व्रत करणे अतिशय लाभदायक आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती शांती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.